श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आजकाल कितीतरी घरात मुलं मुली 30-35 वर्षाची झाली तरी लग्न जमत नाही. त्यांना चांगली नोकरी आहे, पगार देखील चांगला आहे, घरंदाज घराणं आहे, पण स्थळं येतात आणि शेवटच्या क्षणी हे मोडत असतात. पत्रिका बघितली तर गुरुजी सांगतात मंगळ आहे, शनी आहे, पितृदोष आहे. वडिलांना यामुळे खूप टेन्शन येत असतं आणि मुलांना देखील टेन्शन येत असतं, कारण मुलांचं लग्न देखील ठरत नाही. लग्नाचे वय हे त्यांचे उलटून गेलेले आहे. पण काळजी करू नका, कारण आता अधिक मास आलेला आहे. तर हा महिना स्वतः भगवान श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच तसेच भोलेनाथांना देखील समर्पित आहे, श्रीकृष्णांना देखील समर्पित आहे. तर आपण या अधिक मासामध्ये काही उपाय आणि काही सेवा देखील करायच्या, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे अधिक महिना संपल्यानंतर मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर आपल्याला फक्त महादेवांच्या शिवपिंडीवरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नाचे जवळजवळ 105 व्हिडिओ आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तशा मला कॉमेंट आलेल्या आहेत, कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. परंतु बघा, आता अधिक मास म्हणजे सुरू झालेला आहे. आजपासूनच अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. तर या अधिक मासाची देखील आपण थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया. तर मंडळी, आध्यात्मिक शुद्धीकरण म्हणजे हा महिना हा भौतिक सुखकारक आत्मशुद्धी, ईश्वर आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी सर्वोत्तम मानला. या दरम्यान नामस्मरण या महिन्यामध्ये करायचे. जप, तप आणि धार्मिक ग्रंथ, विशेषतः भागवत पुराण हे देखील याचं आपल्याला पठण करायचं आहेच. मंडळी, अधिक मासात दीपदान, वस्त्रदान, अन्नदान आणि ग्रंथदान करण्याला विशेष महत्त्व आहेत. या अधिक मासामध्ये तुम्ही जितकी सेवा कराल, उपाय कराल, म्हणजे आपल्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी तुम्ही जेवढे उपाय कराल, सेवा कराल, ते अनेक पटीने तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होत असतो. म्हणजे 100 पट यश त्याच्यामध्ये आपल्याला येत असतं. तसेच या अधिक मासामध्ये महादेवांची देखील पूजेचे विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही काही उपाय देखील करू शकता. अधिक मास हा देवदेवतांच्या उपासनेसाठीच आहे. लग्न, वास्तू, मुंज यासारखे मंगळ कार्य वर्ज्य मानले जातात. परंतु तुम्ही या महिन्यामध्ये लग्न करू शकत नाही, कोणतेही शुभ कार्य करू शकत नाही. परंतु तुम्ही मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही उपाय, मंत्र, स्तोत्र हे देखील करू शकता, कारण यामुळे त्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त पटीने मिळत असते. म्हणून अधिक मासामध्ये मुलांच्या लग्नासाठी तसेच अधिक मासात विष्णू पूजा, दान धर्म केल्याने अडचणी दूर होतात असे मानतात. लग्न लवकर जुळण्यासाठी पुरुषोत्तम मासचे व्रत देखील केले जातात. यामुळे देखील लग्नातील अडथळे हे दूर होत असतात. तसेच अधिक मासात दीपदान, वस्त्रदान, अन्नदान आणि ग्रंथदान करण्याला विशेष महत्त्व आहे. या तुमच्या दानाचे फळ इतरांपेक्षा अनेक पटीने तुम्हाला मिळत असते. तर मंडळी, हे सर्व झालं अधिक मासाचे थोडक्यात महत्त्व, माहिती जे बऱ्याच जणांना माहीत नसेल त्यामुळे मी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर बघा, आता आपण उपायाचं पाहूया. तर हा उपाय आहे, तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे. हा उपाय कोणी करू शकतात, तर हा उपाय स्वतः मुलं करू शकतात. म्हणजे मुलगी असेल तिने करायचा आहे, मुलगा असेल त्याने करायचा आहे, किंवा घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल. जर मुलांना वेळ नसेल तर मुलाचे आई वडील देखील हा उपाय करू शकतात. तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे मुलांनी जर हा उपाय करायचा असेल तर त्यांनी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं इत्र
टाकू शकता. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही अंघोळीच्या पाण्यात 43 दिवस तुम्ही इत्र टाकायचं. म्हणजे जी अत्तरची छोटी बॉटल आहे तिचं 2 थेंब तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने तुमचा शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग होत असतो आणि लग्नातील अडथळे दूर होत असतात. तर तुम्ही 43 दिवस इत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. सूर्यदेवांना देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देतावेळी त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहेत. थोडासा गूळ टाकायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा मी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला हळदीचा टिळ आहे तर तो तुमच्या कपाळी लावायचा आहे. तसेच बघा जर हा उपाय आई वडील करत असेल तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे. आपला देवघर आहे तर देवघरासमोर तुम्हाला जायचं आहे, बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आपले जे देवघरामध्ये आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, त्याचप्रमाणे शिवलिंग आपल्याकडे असेल तर त्याची आपण अभिषेक वगैरे करून घ्यायचे आहे, फुलं अर्पण करायची आहेत, बेलाची पानं असते तर ते देखील अर्पण करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही घरामध्ये तुमच्या शिवलिंग असेल तर तिथे देखील हा उपाय करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर मग तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. तर बघा हा उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला फक्त 11 तांदूळ लागणार आहेत. म्हणजे ज्याला आपण अक्षता म्हणतो तर ते 11 तांदूळ आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत. तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत. व्यवस्थित 11 तांदूळ बाजूला करून ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला काळे तीळ थोडेसे लागणार आहे. म्हणजे चिमूटभर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. बस एवढंच साहित्य घ्यायचं आहे आणि एक तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईचं दूध थोडंसं टाकायचं आहे, 1-2 चमचा. तसेच तुम्हाला त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, फुलं टाकायची आहेत. म्हणजे पांढरं फुल असेल तर त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. तो तांब्या आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि जे अक्षता आपण घेतलेले आहेत 11 अक्षता म्हणजे अखंड तांदूळ आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ ते आपल्याला घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे सफेद फुलं असतील तर ते देखील तुम्ही घेऊ शकता, शमीपत्र घेऊ शकता आणि आपल्याला बेलाची पानं आहेत तर ती देखील घ्यायची आहे आणि अगरबत्ती घ्यायची आहे. तर बघा हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर बघा आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा 1 तांब्या पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकलेलं आहे, अक्षता टाकल्या आहेत, काळे तीळ टाकले आहेत, तो तांबे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपण 11 अखंड तांदूळ घेतलेले आहेत, थोडेसे काळे तीळ घेतलेले आहेत. जर पांढरी फुलं असेल ती घ्या, शमीपत्र असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता. एवढं साहित्य घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आपण महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण प्रथम दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. जर तुम्ही पांढरी फुलं आणलेली असेल, शमीपत्र आणलेलं असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जे 11 अखंड तांदूळ आणलेले आहेत आणि आपण थोडेसे काळे तीळ आणलेले आहेत तर ते आपण घ्यायचं आहे. प्रथम आपण काय करायचं आहे की जे 11 अक्षत तांदूळ आणलेले आहेत तर ते महादेवांच्या पिंडीवरती आपण ठेवायचे आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि ते अखंड तांदूळ महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे काळे तीळ आणलेले आहेत ते देखील आपण महादेवांच्या शिवपिंडीवरती थोडेसे अर्पण करून घ्यायचे आहेत. हे अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला सातत्याने जप करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे. जर हा उपाय स्वतः मुलाचे आईवडील करत असेल तर त्याने असं बोलायचं आहे की हे महादेवा, माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम हे येत आहे तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि महादेवांना कळकळून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि समजा हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी, कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावेत असं मुलांनी पूर्ण श्रद्धेने विश्वासाने महादेवांना बोलायचं आहे. त्याच्यानंतर मुलांनी काय करायचं आहे की 16 बेलपत्र तुम्ही आणलेले आहेत तर ती बेलपत्र तुम्हाला बघा बेलपत्र आहे तर ती सोमवारी तोडायची नाही. तर बेलपत्र हे तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत कारण सोमवारी जर बेलपत्र तोडलं तर आपल्याला दोष लागत असतो. म्हणून बेलाची पानं ही तुम्ही आदल्या दिवशी तोडायची आहेत. तर तुम्हाला 16 बेलपत्र महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करता वेळेस 1 बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे. दुसरा बेलपत्र अर्पण करायचं आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे. असं करून तुम्हाला 16 बेलपत्र हे महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत.
तसेच मुलींनी काय करायचं आहे की मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मुलींनी शृंगाराचं सर्व साहित्य आहे तर ते पार्वती मातेला अर्पण करायचे आहे. तर शृंगाराच्या साहित्यामध्ये बघा तुम्ही गजरा घेऊ शकता, वेणी घेऊ शकता, हिरव्या बांगड्या घेऊ शकता, तसे टिकली घेऊ शकता, कुंकू घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही शृंगाराचं साहित्य हे पार्वती मातेला समर्पित करायचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर मुलींना सासरी जायचं असतं आणि म्हणूनच मुलींनी ही शृंगाराचं साहित्य आहे तर ते माता पार्वतीला अर्पण करायचं आहे. यामुळे त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होत असतो. तर पहा मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला 7 सोमवारी करायचा आहे. म्हणजे 7 सोमवारी कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे. तर बघा तीळ आहे तर आपण तीळ का अर्पण केलेले आहे तर तीळ हे शनीला शांत करत असतात आणि तांदूळ हे शुक्र ग्रह मजबूत करत असतात. म्हणजे लग्नामध्ये मुलांच्या ज्या काही अडथळे येत असतात, नजरदोष आहे, शनीची 7.5 आहे, राहूची आहे, पितृदोष आहे, तर संपूर्णपणे हे दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे अधिक महिना संपल्याच मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. फक्त तुम्ही 7 सोमवारी व्यवस्थितपणे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपाय व्यवस्थित करून बघा. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा अधिक मास आहे आणि अधिक मासामध्ये जेवढे आपण व्रत वैकल्ये आणि जे काही देवांची सेवा करू त्याचं पुण्यफळ 100 पट आपल्याला मिळत असतो. म्हणून अधिक मासामध्ये लग्न होत नाही किंवा कोणतेही शुभ कार्य होत नाही, परंतु आपण देवांची पूजा करू शकतो, देवांचे उपाय आहेत तर ते देखील आपण करू शकतो. अधिक मास हा महिना खूप पवित्र असा महिना आहे. तसेच तुम्ही बघा हा जो उपाय केल्यानंतर तुम्हाला गाईला देखील एखादी भाकरी किंवा गूळ खाऊ घालायचं आहे. चणा डाळ आणि गूळ हे देखील तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. तसेच बघा तुम्हाला संध्याकाळी तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे आता अधिक महिना चालू झालेला आहे तर रोजच्या रोज तुम्ही तुळशी मातेसमोर तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा, ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.